स्वागतम नमस्कार। आज आता या ठिकाणी जनता सेवा संघ आयोजित महाशिवरात्री उत्सवानिमित्तानं आणि भव्य दिव्य अशा या कोकण महोत्सवानिमित्तानं आज या ठिकाणी त्या भगवंताचं नामस्मरण आणि जमलेल्या तमाम भजन रसिकांना श्रवण भक्तीचा आनंद मिळावा यासाठी 2020 आमने सामने डबल बारी भजनाच्या जंगी सामन्याचे आयोजन केलेलं आहे। बरोबर, आणि या सामन्यासाठी आम्हा दोन्ही बुवांना आज इथे पाचारण करण्यात आलं। ज्यांनी पहिलं भजन सादर केलं ते आमचे सन्माननीय बुवा, खरोखर भजन सम्राट सुदेशजी कुलकर्णी, त्याला पकवाज साथ करतायत आमचे गजानन दळवी, नगद आपल्यावर साथ करतायत विश्वास पेडणेकर, किरण पेडणेकर आणि संपूर्ण कोरस मंडळी लाख आभार मानतो आहे। त्याचप्रमाणे श्री रामेश्वर प्रसादी भजन मंडळ गिरवंडे मला पकवाज साथ करतायत ते दत्ता गोसावी, त्याचप्रमाणे श्री सागर सावंत नगद आपल्याला साथ करतायत आणि माझी सर्व कोरस मंडळी चकीला साथ करतायत कुमार सर्वेश सावंत, सर्वांचे मी लाख लाख आभार मानतो आहे। या सामन्यासाठी ज्यांनी आम्हाला निमंत्रण केलं असे आमचे सर्वांचे लाडके असे दशावतार कलाकार प्रकाशजी लपटे यांचेही मी लाख लाख आभार मानतो आहे। त्याचप्रमाणे जनता सेवा संघ याचे अध्यक्ष सन्माननीय प्रवीण विचारे, सेक्रेटरी कैलास कोथमिरे, खजिनदार मोठे आणि अध्यक्ष कार्याध्यक्ष नंदकुमार कडू, खरोखर सगळ्यांचे मी लाख लाख आभार मानतो आहे। हे भजन ऐकण्यासाठी या भजन रसिकांमध्ये ज्येष्ठ बुवा आहेत, भजनी कलाकार, पखवाजवादक, नाट्यकर्मी, बरेचसे असे कलाकार आले, सगळ्यांना मी लाख लाख वंदन करतो आहे। त्याचप्रमाणे युट्यूबचे आमचे महेश गावडे आणि त्याचप्रमाणे आमचे आपा सावंत याही तिथे आलेले आहेत, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी पण होऊन जाते। खरोखर मला तर समाधान आणि नेत्राचं साफल्य होते की आज खरोखर ते भजन करण्याची सुसंधी आम्हाला मिळाली। म्हणून प्रथम पूजेचा मान असणाऱ्या गणरायाला वंदन करून, रंगदेवतेचे स्मरण करून, माझी ग्रामदेवता, कुलदेवता, मातृ पितृ गुरुदेवतेला, इथल्या स्थानदेवतेला, माझे जोडीवाले बुवा त्यांच्या माता पित्यांना, त्यांची ग्रामदेवतेला मला साष्टांग वंदन करून आज भराडी आईचा जत्रोत्सव त्या भराडी आईच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना मानांचा मुजरा करून 2020 आमने सामने डबल बारीचा सुरुवात करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। खरोखर सुंदर अशी साऊंड सर्व्हिस आणि या साऊंड सर्व्हिसचे मालक सन्माननीय श्री प्रतीकजी सावंत यांच्यासाठी पण एका जोरदार टाळ्या होऊन जाते। कारण बुवांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या दोन्ही बुवांची नाडी त्यांच्या हातात असत आणि सुरुवातीला सांगते साऊंडवाल्यांचा की साऊंडवाल्यांसारखं सुखी माणूस आणि सगळ्यांचा आनंद बघणारा माणूस कोण असतात तर साऊंडवालो। कारण काय काय डॉक्टरांका वाटता की काहीतरी रोगराई पसरा दे आणि चेकिंगला माझ्याकडे येऊन दे, काय काय वकिलांका काय काय बुवा काय काय वकिलांका वाटता कुठेतरी एखादा काहीतरी म्हणजे काहीतरी रस्त्यात होऊन जाऊ दे आणि केस लढू, म्हणजे भांडण तंटो वगैरे झाली तर केस लढू त्याच्या ऑफिसमध्ये येलो। पण माझ्या साऊंडवाल्या दादा नेहमीच वाटता की कोणाच्या तरी घरात सत्यनारायणची पूजा असू दे, लग्न कार्य असू दे, बारसा असू दे आणि माझा साऊंड तिथे लागू दे, एका जोरदार टाळा माझ्या प्रतीकसाठी होऊन जावी। प्रत्येक एकदम जबरदस्त तुझ्याबद्दल चांगलं आहे, फक्त माझी जरा लेवल दे आणि थोडं शार्प करतो बोलतो। प्रत्येप्रमाणे पहिले भजन करूया। बुवानी बराच काय काय सांगले नाही, त्यांच्याकडे येतलंय, पण सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी खास नियमावली लिहिलेली असा की बुवा 40 मिनिटाच्या आतमध्ये पहिला भजन रुपावलीपर्यंत आणि फरमाईश इलो तर गाणी काय आणि 35 ते 40 मिनिटाचा गजर, नंतर अभंग गवळणीपर्यंत आपल्याला गेलं पाहिजे। हे जो भान काहीतरी राहू गोवा, कारण कमीत कमी 55 मिनिटाच्या वर लावलास तुम्ही आज असा दे सुरुवात।
माझे परममित्र संजयजी घाडी, सुप्रसिद्ध भजनी बुवा संजयजी घाडी यांचं इथे आगमन झालं. त्या टाळ्यांच्या गजरात त्यांचंही स्वागत करा. काय रात्र असा, भरपूर वेळ असा, 12 वाजेपर्यंत टायमिंग दिलेलंच असा. बुवा नक्कीच समाज प्रबोधन भजन, कारण आपण पहिलं भजनासाठी आलो आहे, ते भजन पहिलं करूया. समाज प्रबोधन अध्यात्म होणार, मनोरंजन पण होणार. काय काळजी करायची नाही, जोडीवाल्यात तसंच सुटू ठेवणार ना, कारण तसं जावकत तसं देवते नाही, कारण 600 किलोमीटरवरचून इले आज. बुवा खाऊची कामाला तिकीट नसतं ना, काय माझ्या साजऱ्या रिले आहेत ते नवीन नवीन टाकते बघा कसं तो. आज पहिलं त्या भगवंताचं नामस्मरण करूया. आहा आहा थोडं इकडे हा गमप गमपनी पम ग ग ग सागे निगे निसा हर 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 हे महादेवा. हर 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 हे महादेवा. हर 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 हे महादेवा. हर 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 हे महादेवा. पार्वती शंकर सदाशिवा. पार्वती शंकर सदाशिवा. हर 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 हे महादेव. पम गम पसानी पम ग. भक्त करती तुझाच धावा. भक्त करती तुझाच धावा. तरी त्यांना दे तू विसावा. तरी त्यांना दे तू विसावा. पार्वती शंकर सदाशिवा. भजनी गायनी आळवितो तुझ. भजनी गायनी आळवितो तुझ. सा ग म प प म प म प नि प म प ग ग म प नि प सा नि प म प ग. तुझ्या कृपेचा प्रसाद द्यावा. तुझ्या कृपेचा प्रसाद द्यावा. पार्वती शंकर
सदा शिवा कैलास राणा शिवचंद्रमौली मनिंद्र माता मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखारी मप धप झाली दप ध मप पप मप म गरी सारी सगम पप मप धप मप झाली दप मप कारुण्य सिंधू भवदुःखारी तुझवीन शंभो मज वक्रतुंड विघ्नार्था गणपती गजानन गुरुदेव दत्तात्रय सत्यनारायण श्री साईनाथ श्री रामेश्वर श्री भाटेश्वर श्री भैरवनाथ बजरंग छत्रपती शिवाजी परम पूज्य बालचंद्र धन्यवाद. खरोखर सुंदर अशी सुरुवात माझे जोडीवाले बुवा, माझे माझे प्रतिस्पर्धी सुदेशी कुर्तडकर बुवा सुंदर अशी सुरुवात केली. नामस्मरण, नामाचं महत्त्व आणि बराचसा अध्यात्म पुराण सांगण्याचे त्यांनी चांगलं म्हणजे खरोखर चांगला प्रयत्न केला. इतका जोरदार टाळ्या आमच्या कुर्तडकर बुवासाठी इतका जोरदार होऊन जाऊ. आमचे गजा दळवी आणि आमचे किरण पेडणेकर यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या. आणि बुवा तुमच्या माहितीसाठी सांगतोय की उत्कृष्ट अशी कोरसी साथ तुमका असा काय एकदा जोरदार. कारण चांगल्यात चांगलं म्हणणारा माणूस मी असे वाईट काय बोलणार नाही बुवा. तसं का मला वाईट बोलले नाही काय आणि तसे बोलायचे पण नाही ते. कारण आमची खरोखर जोडी बरीच वर्षापासून आमची जोडी नाही म्हटलं तरी 2007-08 पासून आमची जोडी टिकलेली असत. बरेचसे कार्यक्रम आम्ही 100च्या वर कार्यक्रम पार केलेले असत. त्यांचा अंदाज माका, माझा अंदाज त्यांका असा. आज हय डबल बारी या उद्या 3 मार्चला परत आमची दोघांची कांदवली बारी असा. त्यांची गाडीवर तिकीट काढून ठेवते या वेळा असं खरोखर नामवंत भजनी बुवा म्हणून त्यांनी प्रसिद्धी मिळवली असा. पण बुवा काय
किती वेळ बोला गोया आणि काय बोला गोया नाही का. काय बोला गोया हे का 2 वर्ष लागतं. कारण लहान मुलात बोलण्यासाठी सुरुवातीत 2 वर्ष कमीत कमी लागतात. पण काय बोललं पाहिजे समाजामध्ये येऊन ह्या बोलण्यासाठी ह्या कळण्यासाठी पूर्ण आयुष्य वेचूचा लागतं बुवा नाही का. नियमावली लिहिली असा नसली तर माझ्याकडनं घ्यावा, पण त्या शॉर्टकट करायचा भाऊ. हराळ फराळ जास्त लाईट रवायचा ना, एकदम शॉर्टकट. कारण 2020 तो जन्म त्याच्यासाठी झाला. जर तुम्ही तास जर रुपवालीपर्यंत काढलास तर जमाचा नाही. बरोबर, अंडरस्टँड. बाकी साजऱ्यावर माझ्या घासारले म्हणजे काय थोडाफार बोलणार मी, काही विषय नाही. प्रथमतः तिने नामाचं महत्त्व सांगितलं की नाम का घ्यावं. कारण भगवंताचं नाम एवढं श्रेष्ठ आहे. कारण एकदा काय झालं, त्या सीतेला रामाने पळवली, सीतामाईला आपल्या रामाने पळवली लंकेमध्ये. आणि ती सीतामाईला आणण्यासाठी रावणाचा वध करण्यासाठी काय झालं, आपल्याला त्या लंकेला जावं लागलं त्या रामाच्या सैन्याला घेऊन रामाला. पण ज्यावेळी सैन्य निघालं त्यावेळी काय झालं, तिथे बडा मोठा समुद्र. आता पार कसा करायचा, त्यावेळी वानर सैन्याने काय केलं, म्हणाले आम्ही सेतू बांधतो. आणि सेतू बांधण्याचं काम चालू केलं. वानर काय करायचे, दगड आणायचे मोठे मोठे. हनुमान तिथे काय करायचा, श्रीराम असं त्या दगडावर लिहायचा आणि तो दगड पाण्यात टाकायचा. काय व्हायचं महाराज माऊली, तो दगड पाण्यावर तरंगायचा. बराच वेळ झाला. राम म्हणाले सर्व सैन्य माझं काम करताय, आपण तर काहीतरी करूया. म्हणून काय केलं, रामाने दगड उचलला आणि तो समुद्रात पाण्यात टाकल्याबरोबर काय चमत्कार झाला, तो दगड समुद्राच्या तळाशी गेला. प्रभू रामचंद्र म्हणतात हे सैन्य माझा जो दगड टाकतात, सेतू बांधायचं काम करताय, तो जमिनीवर त्या पाण्यावर तरंगतो आहे. पण मी स्वतः भगवंत असून दगड टाकलेला पाण्याच्या पुढाशी जातो आहे. हे सगळं कोणी बघितलं, त्या शेंडीवाल्यां म्हणजे कोणी, नारद मुनीने बघितलं. नारद मुनीला राम विचारतोय चाललाय तरी काय, प्रकार काय. तेव्हा नारद मुनी काय म्हणाले, जरी रामा, तू जरी भगवंताचा अवतार असलास तरी तुझ्यापेक्षा तुझ्या नामाला, त्या रामाला किंमत आहे, त्या नावाला किंमत आहे. त्यावेळी भगवंताने काय केलं, पटकन ते आपल्या त्या दगडावरती आपलं जय श्रीराम नाव लिहिलं, श्रीराम नाव लिहिलं आणि तो दगड पाण्यात टाकला. आणि काय चमत्कार झाला, तो दगड पाण्यावर तरंगला. एवढं त्या नामाचं महत्त्व आहे. म्हणून आपण नाम घेतलं पाहिजे, भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. एवढं शॉर्टकट सांगायचं बुवा, बाकी काय बघित राहायचा नाही. सदरा रिले म्हणजे सदरो महाराज. हे आमचे जे महाराज समोर बसलेत आणि माझी आजी तिथे बसले आहेत का, जोरदार टाळ्या माझ्या आजीसाठी होऊन जाऊ दे. खरोखर उभे राहून जर तुमका पाय बी दुखत असले पाठची मंडळी, अरे भरपूर जागा असा काय टेन्शन घ्यायचा नाही, हळीलाच तरी त्याला. एवढं त्या भगवंताच्या नामाचं महत्त्व आहे. सन्माननीय श्री आपा सावंत, आमच्या यूट्यूब चॅनलचे मालक आपा सावंत यांच्याकडून 101 रुपयाचा लाख मोलाचा पारितोषिक आला आहे. मंडळाच्या वतीने स्वीकार करतो. त्याप्रमाणे सावित्री विठ्ठल निवास भजन मंडळ वानिवडे, बुवा चंद्रकांत धुरी, विश्वनाथ धुरी, गुरुवर्य श्री लक्ष्मण गुरव यांचे शिष्य सन्माननीय श्री चंद्रकांत धुरी आणि विश्वनाथ धुरी यांच्याकडून 200 रुपयाचा लाख मोलाचा पारितोषिक आला आहे. मंडळाच्या वतीने स्वीकार करतो आहे. त्या महादेवच्या मी प्रार्थना करतो आहे, सर्वांना उदंड आयुष्य, म्हणजे ज्यांनी बक्षीस दिल्यानी पण आणि ज्यांनी नाही दिल्यानी पण सर्वांना उदंड आयुष्याने उत्तम आरोग्य लाभावं अशी त्या भगवंताच्या मी प्रार्थना करतो आहे. बरोबर आज इथे या भटवाडीमध्ये आल्यानंतर एक समाधान वाटतं. आणि तुमच्या या भजन रसिक तुम्ही आहात त्यांच्यासाठी एकच म्हणतो आहे, भक्तीच्या वाटेवर गाव तुझं लागलं, भक्तीच्या वाटेवर गाव तुझं लागलं. आशीर्वाद घेण्यासाठी मन माझं थांबलं, आशीर्वाद घेण्यासाठी मन माझं थांबलं. महादेवा तुझ्या भक्तीचा धडा असाच वाहू दे, महादेवा तुझ्या भक्तीचा धडा असाच वाहू दे. आणि भटवाडीतल्या भजन रसिकांसारखं भजन रसिक माझ्या आयुष्यात नेहमी लाभू दे, नेहमी लाभू दे आणि नेहमी लाभू दे. धन्यवाद. बघ आया टाळीओ मागण घेऊची गरज नाही, ती बघ आपोआप मारतो. बरोबर की नाही, टाळी मागण घ्यायची गरज नाही. कारण टाळ्यांची मारणे भजनामध्ये टाळ्या वाजवणे, त्या टाळ्याचे 3 फायदे आहेत माऊली. त्या टाळ्यांचे पण 3 फायदे आहेत. पहिला टाळीचा फायदा, हे तुम्ही भजन ऐकताय आणि आवडल्यानंतर, दादा आवडल्यानंतर तुम्ही टाळी वाजवतात. टाळे वाजवता वाजवता या एरियात खैतरी चुकान मलेरियाची किंवा डेंग्यूची मच्छर असली तर ती जी हातात या टाळीत मिळाली ती आधी मारता, म्हणजे काय रोगराई पसरत. बरोबर की नाही माऊली, अजय बरोबर बरोबर, म्हणजे ती चिराडता. त्याच्यानंतर जर या भजन ऐकता ऐकता एखादो झोपलो आणि तुम्ही त्यावेळी काड टाळी वाजवता त्यावेळी तो आधी उठता, त्याचा एक जाग येता. आणि तिसरं महत्वाचा फायदो,
तिसरा महत्वाचा फायदा हे आपल्या हाताच्या तळव्यावर असे नसा असत आयुर्वेदात सांगलेला माझ्या नाही आता बुवा सांगतो नो काय सांगणार हो मोठो आधी डॉक्टर इलो ह्याच्याकडे पहिले जावा म्हणून बघा ह्या तळव्यावरती काय आहेत नसा आहेत ज्यावेळी तुम्ही टाळ्या वाजवता त्यावेळी घर्षण होतं त्या नसा डायरेक्ट हृदयापर्यंत असत आणि तो घसा ज्यावेळी घर्षण होता त्यामुळे तो ब्लड सर्क्युलेशन चांगला होता आणि अटॅक येऊची भीती राहते म्हणजे का जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे हसा आणि लट्ट वाजतो मंत्र कसा आणि बाबू ओ बुवा काय लिहूचं असं तर वर लिवायचं ठेवून हे बुवा म्हणजे कायम कॉपी करणारी शाळेत 10वीत एवढी कॉपी केल्याने पण 5 वेळा नापास झालो माणूस म्हणजे गंगूबाई नॉन मॅट्रिक होती माहिती आहे ती आणि हे एकाच वर्गात दोघे पण अशी छोटी प्रत्येक खरं म्हणतं गंगूबाई आणि हे एका वर्गातच म्हणजे काय बुवा बॉलला असं कोणतरी 4 माणसावर होतील ना तर हळूहळू ना सध्या फास्ट ट्रॅक गाडी अंका बघा आता फास्ट ट्रॅक किती होती ना गाडी अंका आता फास्ट ट्रॅक काय तो ट्रॅक नाही टॅग आता विचारते नाही फास्ट टॅग एकदम माझा हां म्हणजे तसंच व्हा आता बेतड गुडवीत जायचा सगळा व्हाया समाज प्रबोधन व्हाया अध्यात्म व्हाया पुराण व्हाया भजन व्हाया आणि मनोरंजन पण आहे जेवढ्या तेवढा द्यायचा जास्त विचार करत घावायचो नाही आपण समाजला की नाही बरं काय सांगले नाही पण सदऱ्यावर दिला सदरो वय असलो तुम कमी देणार काय काळजी करायची नाही कारण माका माहिती ह्या कलरचं सदरो तुमच्याकडे नाही आणि तुमच्या कलर तो माझ्याकडे नाही म्हणजे आपल्या गावचून दिलंय काय दिलास तर दिला करतो बाकी बघितलं सांगल्या बक्षीस नाही दिला तरी चालात असं मी म्हणणार नाही पण वरून आणि म्हणतो देणाऱ्याने थांबा नको म्हणजे नजर बुवांची एकदम तशी मग बोलायचं की त्याला बरं तुमच्या जो बाजूत बसले त्याचं नाव जरा विचारलं कोकाटे साहेब इथे आलेले आहेत एकदा जोरदार टाळ्या आमच्या कोकाटे साहेबांसाठी होत होते कुठे असले तरी खरोखर भजनाच्या चाहते आहेत ते एकदा जोरदार टाळ्यांचा एकदा जोरदार त्याच्यासाठी खरखर होत होते आया बुवा थोडक्यात घेणार कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यात नियम पडले आहेत मायबाप रसिक व तुमच्यासाठी सांगते सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिला नियम असा की 30 ते 40 मिनिटामध्ये रुपावलीपर्यंत भजन दारू पिऊन भजन करायचं नाही 2 नंबर लेडीज जेंट्स वर्षासाठी बंद असा काय लेडीज जेंट्स वर्षासाठी तरी बंद असा हां गजराचं 35 मिनिटं टाईम माका राका गोयना तर काय माहिती आहे 30 सेकंदाचा कोणतरी व्हिडिओ करीत खाली बघ रे बाबा 30 सेकंदाचं कोणतरी व्हिडिओ करीत काय आणि ते टाकीत म्हणजे झाला संपलो विषय आमचं त्यामुळे काहीतरी आमचं पाळू गया माझ्या मते मी नाही म्हटलंच तरी कमीत कमी 10 बारी चालू केलं आहे बुवा काय त्या भगवंताचं नामस्मरण आपण केलं पाहिजे म्हणून मजा 100% करणार काय काळजी करायची नाही बुवानी जरी नाही केलं नाही तरी मी करणार पण ऐकणाऱ्यांचे हाताची बोटं कानात जाणार नाही याची दखलबाजी आम्ही दोन्ही बुवा घेणार कधी गालबोट लावून घेणार नाही नक्कीच बुवा वयोमानाप्रमाणे चष्मा लागलो लवकर श्री औदुंबरेश्वर प्रासादिक भजन मंडळ घाटकोपर वारकरी भूषण आमचे वारकरी भूषण पेटी मास्टर सौ नंदा मधुकर भालेराव बरोबर ना भाले यांच्याकडून हे लाख मुलाचं असे 100 रुपयाचं पारितोषिक आल्या मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय सर्वांना उदंड आयुष्याने उत्तम आरोग्य लाभावं खरोखर सौ नंदा मधुकर भालेराव यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत पेटी मास्टर आहेत त्या खरोखर जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत भजनाच्या प्रतिप्रमाणे भजन चालू करूया सागपनी अगनाथ
धुमकित मस्तकी गंगा वाही मणिधर धा शंकर धा शंकर धा शंकर शंकर धा शंकर 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 धा शंकर धा शंकर धा Hara
धन्यवाद.